नमस्कार, माझं नाव स्वाती येवले. मी ग्रुपच्या ॲडमिन संगीता देवधर मॅडम यांनी आम्हाला एक डिसेंबर 2025च्या एंडला एक वीकेंड टास्क दिलेलं होतं, गुड बाय 2025. तर तेव्हा मी एक जी कथा लिहिलेली होती त्या कथेचं थोडक्यात सार तुम्हाला मी इथे सांगते. माझ्या कथेचं शीर्षक आहे बॅड टचचं दुष्टचक्र. कथेचा जो नायक आहे राजेश कदम, त्याला त्याच्या एका मित्राकडून डिसेंबर 2024च्या पार्टीमध्ये कळतं की त्याच्या मुलीला काही इश्यूज आहेत, मित्राच्या मुलीला. त्याच्यामुळे ते चाइल्ड सायकॅट्रिस्टकडे घेऊन जाणार आहे तो. त्या चाइल्ड सायकॅट्रिस्टचं नाव असतं डॉक्टर सानिका. तर राजेश पण त्याच्या मित्राबरोबर जातो, पण त्या मित्राच्या मिसेस ती बरोबर येऊ शकणार नसते. तर राजेश पण मित्राबरोबर जातो त्याच्या मुलीला घेऊन. तेव्हा राजेशला कळतं की डॉक्टर सानिका म्हणजे त्याची स्कूल फ्रेंड सानिका. कारण ती जी सानिका जी असते ती खूप हुशार असते आणि सुंदर पण असते. तर बरीच मुलं शाळेत असताना तिच्या मागे असतात. तर राजेशला तो शाळेचा त्यावेळेचा प्रसंग तेव्हा आठवतो की एकदा राजेशने तिला मुद्दामून जाणून बुजून जोरात धक्का मारलेला असतो. पण याच्यामध्ये काय होतं की त्याचा स्पर्श जो आहे तो तिच्या नको त्या भागाला लागतो. तेव्हा ती खूप चिडते आणि त्याच्या दोन कानाखाली मारते. आणि तेव्हा त्याला पण मग वाईट वाटतं खूप. तो माफी मागतो तिची, खूप रडतो वगैरे. आणि मग तेव्हा ती त्याला सांगते की कुठल्याही मुलीला असा बॅड टच करायचा नसतो, कारण त्यामुळे तिचा मान सन्मान आणि तिचा तो दुखावला जातो, तिचा तो अपमान असतो. मग तेव्हा राजेश तिला हे आश्वासन देतो की परत तो कधीच असं करणार नाही, त्यामुळे ह्यावेळेला प्लीज माफ कर म्हणून, आणि माझी कंप्लेंट प्रिन्सिपलकडे वगैरे करू नको. आणि ती गोष्ट त्याला त्यावेळेला आठवते शाळेत असतानाची. आणि मग नंतर काय होतं, राजेशची बराच कालावधी हा लोटलेला आहे. राजेशची मुलगी पण आता 11 वर्षाची झालेली आहे. तिचं नाव तन्वी. तर त्याच्या राजेशला आणि राजेशच्या बायकोच्या असं लक्षात येतं की तन्वी जी आहे ती शाळेत जायला नाही म्हणते. खूप घाबरलेली वाटते, बावरलेली वाटते. तर त्यांना कळत नाही की काय कारण आहे की तन्वी असं का करते. आणि तन्वी त्यांना काही सांगायलाही तयार नसते. आणि ती तर राजेशबरोबर एकटंही कुठे जायला तयार होत नाही, वडील असूनसुद्धा. त्यामुळे राजेशला खूप टेन्शन येतं की काय प्रकार आहे हा, तन्वी असं का वागते. आणि त्यावेळेला राजेशला आठवण होते ती डॉक्टर सानिकाची. मग राजेश डॉक्टर सानिकाकडे जातो. तिची रितसर अपॉइंटमेंट त्याला घ्यायची असते तन्वीला दाखवण्यासाठी. आणि त्यावेळेला राजेश त्याची ती जुनी ओळख जी आहे तर ती सांगतो तिला की तू ओळखलंस का सानिका मला, मी राजेश कदम, तुझा शाळेतला स्कूल फ्रेंड. आणि त्यावेळेला असं असं झालेलं होतं आणि तू मला माफ केलेलं होतंस. त्याच्यामुळे मी आज इंजिनियर झालो, माझं लग्नही झालं आहे, मला एक 11 वर्षाची मुलगी आहे. आणि माझ्या मुलीला हे असे सगळे प्रॉब्लेम्स चालू झाले, असा सगळा प्रॉब्लेम आम्ही बघतो आहे. त्यामुळे मला तुझी मदत हवी आहे, तर प्लीज मला मदत कर म्हणून. तेव्हा सानिका म्हणते की तू काय काळजी करू नकोस राजेश, मी नक्की तन्वीशी बोलते आणि आपण जाणून घेऊया की काय प्रॉब्लेम आहे ते. आणि मग त्याच्यानंतर सानिका जी आहे ती तन्वीशी बोलते आणि तिच्या लक्षात येतं की शाळेमध्ये जे एक शिपाई काका आहेत, तर ते शिपाई काका मुलींना गरगर फिरवतात. ती तन्वीला विचारते की तुला कुठला खेळ आवडत नाही. तेव्हा तन्वी ओपन अप होते आणि सांगते की शाळेतले शिपाई काका जे आहेत त्या मुलींच्या छातीला धरतात आणि गोल गोल फिरवतात, किंवा कधी कधी पकडलं म्हणून अशी घट्ट मिठी मारतात, ते तिला आवडत नाही म्हणून. आणि मग त्याच्यानंतर सानिका तिला समजावून सांगते की बॅड टच म्हणजे काय, गुड टच म्हणजे काय. बॅड टच जर मुलींच्या बाबतीत झाला तर काय करायचं, काही नाही करायचं, एल्डर्सला जाऊन सांगायचं, असं सगळं मी कथेमध्ये ते लिहिलेलं आहे. तर थोडक्यात काय की मग त्याच्यामुळे तन्वी ओपनअप झाल्यानंतर त्या शिपायाविरुद्ध ॲक्शन घेतली जाते. त्या शिपायाला चांगला बेदम चोप दिला जातो. असं सगळं त्या कथेत लिहिलेलं आहे. आता कथेचा जो शेवटचा पॅरेग्राफ आहे, जेव्हा राजेश सानिकाला सांगतो की ह्या 2025मध्ये मी काय शिकलो, तर हे 2025 साल मी कधीच विसरू शकणार नाही. मला सानिकासारखी चांगली जुनी मैत्रीण पुन्हा मिळाली. मी एकदा सानिकाला म्हटलं की जशी करणी तशी भरणी हा अनुभव मला ह्या वर्षात आला. जी चूक मी शाळेत असताना सानिकाबाबत केलेली तसंच काहीसं माझ्या मुलीच्या बाबतीत झालं. मी केलेल्या त्या बॅड टचचं दुष्टचक्र माझ्या मुलीपर्यंत पोहोचलं. कलियुग आहे, कर्माचं फळ या जन्माचं या जन्मीच भोगावं लागतं, याचा प्रत्यय मला आला. म्हणूनच 2025ने मला हे नक्कीच शिकवलं की माणसाने कर्म कायम चांगलं ठेवलं पाहिजे आणि याचं बाळकडू संस्कार हे जे आहेत ते मुलांनाही दिले गेले पाहिजेत. 2025च्या गुड बाय पार्टीसाठी तन्वीने एक बॅड टच आणि गुड टच याचं चित्र काढलेलं असतं सानिकाच्या मार्गदर्शनाखाली. आणि सगळ्या बच्चा कंपनीला टिप्स देण्यासाठी सानिकाला त्यांनी खास आमंत्रित करायचं असं एकमताने सगळा मित्रपरिवार ठरवतं. तर थँक्यू, धन्यवाद. ते हेच मला सांगायचं होतं. धन्यवाद संगीता मॅडम.
नमस्कार. मी सौ अनुराधा बोर्डे. माझं गाव आहे अर्नाळा, पण मी सध्या राहते मुंबईतल्या बोरिवली इथे. कवितेचं नावही आहे माझं गाव. वसई तालुक्यातलं जे अर्नाळा गाव आहे ते माझं गाव आहे. कविता सादर करते. समुद्राचे काठी माझे गाव ते सुंदर, समुद्राचे काठी माझे गाव ते सुंदर, जेथ शोभती फुलबागा नयन मनोहर, जेथ शोभती फुलबागा नयन मनोहर. सुरेखशा छोट्या वाड्या पसरल्या सभोवती, सुरेखशा छोट्या वाड्या पसरल्या सभोवती, भूमिपुत्र श्रमती तेथे ही कवितात मोती, भूमिपुत्र श्रमती तेथे ही कवितात मोती. जरा पुढे जाता दिसते आमची ती शाळा, जरा पुढे जाता दिसते आमची ती शाळा, जिथे फुले 12 ज्ञानरूपी माळा, जिथे फुले 12 ज्ञानरूपी माळा. सीमेवर आहे उभे रामाचे मंदिर, सीमेवर आहे उभे रामाचे मंदिर, सर्व लोक करीती भावे तया नमस्कार, सर्व लोक करीती भावे तया नमस्कार. दर्याच्या लेकरांची वसाहत लागे पुढे, दर्याच्या लेकरांची वसाहत लागे पुढे, देह जरी काळा, देह जरी काळा, मनी अमृताचे घडे, मनी अमृताचे घडे. ओढ लागे माझ्या जीवा, ओढ लागे माझ्या जीवा, गावी एकदा जायाची, माय तेच राहे माझी, माय तेच राहे माझी, आस तिला भेटायाची, आस तिला भेटायाची. समुद्राचे काठी माझे गाव ते सुंदर, समुद्राचे काठी माझे गाव ते सुंदर, जेठ शोभती फुलबागा नयन मनोहर, जेठ शोभती फुलबागा नयन मनोहर. धन्यवाद.